नमस्कार. BMS फर्स्ट इयर पदार्थ विज्ञान याचे आज आपण पेपर 1चे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघणार आहे. तर मी मागील काही 8 ते 10 वर्षाचे प्रिव्हियस इयरचे MUHSचे क्वेश्चन पेपर्स सर्च करून काही शोधलेले आहेत. तर त्यामध्ये आपण 2014 पासून ते 2024 पर्यंत जे रचनाशास्त्राचे पेपर 2चे MUHSचे ऑफिशियल जे युनिव्हर्सिटीचे क्वेश्चन पेपर आहेत तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याचा थोडाफार अभ्यास करणार आहे. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा की आता तुम्ही म्हणजे नोट्स वगैरे तर काढतच असाल, वाचत असाल रोज डेली. तर ते वाचत असताना तुम्हाला कोणता प्रश्न वाचायचा, कोणता स्किप करायचा, कोणता पार्ट जास्त वाचायचा, कोणता जरा MCQच्या दृष्टीने वाचायचा, हे समजण्यासाठी हे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इम्पॉर्टंट असतात. कारण एखादा क्वेश्चन समजा इम्पॉर्टंट आहे पण तो तुम्ही अभ्यासच केला नाही किंवा चुकून स्किप केला तर मग त्याला अर्थच राहत नाही, कारण तो तर प्रिव्हियस इयरला आलेला आहे. मग त्याचे चान्सेससुद्धा आहेत की ह्या वेळेससुद्धा तो येईल. मग तसे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला हा व्हिडिओ बघून समजतील की जे रिपीट झालेले आहेत, जे जास्त वेळा परत आलेले आहेत, जे LAQ महत्त्वाचे आहेत. तर अशा प्रश्नांसाठी तुम्ही हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची व्हिडिओ बघा आणि त्यामधून नीट समजून घ्या कोणता पार्ट इम्पॉर्टंट आहे. तर सुरुवातीला तुम्हाला पेपर बघण्याच्या आधी एक गोष्ट सांगतो की हे जे सुरुवातीचे जे पेपर आहेत 2014 पासूनचे म्हणा, तर त्यामध्ये आपल्याला 3 मार्कांचे प्रश्न दिसतील. 3 मार्कांचे, 5 मार्कांचे आणि 15 मार्कांचे. तर ते 3 मार्कांचे प्रश्न तुम्हाला वाटेल की आता आपल्याला 3 मार्कांचे प्रश्न आहेत मग ते स्किप करू किंवा वाचायची गरज नाही. तर तसं करू नका. त्यामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत किंवा जे क्वेश्चन दिले आहेत त्यांची कन्सेप्ट कमीत कमी एकदा क्लिअर करून ठेवा, एकदा वाचून ठेवा. कारण ते सुद्धा प्रश्न तुम्हाला 5 मार्काच्या स्वरूपात विचारू शकतात, त्यामध्ये काही कमी जास्त ॲड करून. तर व्यवस्थित ते सुद्धा वाचा, ते इग्नोर करू नका. तर या व्हिडिओमध्ये मी त्याच्यावर जास्त फोकस करणार नाही. जे 5 मार्काचे आणि 10-15 मार्काचे क्वेश्चन आहेत ते आपण SAQ आणि LAQ फक्त डिटेलमध्ये बघणार आहे. ते 3 मार्कांचे प्रश्न फक्त एकदा तुम्ही स्वतः एकदा बघून घ्या आणि ते तसे प्रॅक्टिस करा. तर सुरुवातीला आपल्याकडे विंटर 2014चा पेपर आहे, त्यामध्ये हे तुम्ही 3 मार्कांचे प्रश्न बघू शकता. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स 5 मार्काच्या प्रश्नांमध्ये सत्कार्यवाद व त्याचे आयुर्वेदात महत्त्व लिहा. त्यानंतर आपमहाभूताचे आयुर्वेदीय महत्त्व म्हणजे जलमहाभूत. त्यानंतर सामान्य विशेष व्याख्या आणि प्रकार लिहा. योगदर्शन, त्यानंतर कारणद्रव्य, पाकव्युत्पत्ती सिद्धांताचे आयुर्वेदीय महत्त्व लिहा. त्यानंतर षटकारणवाद. हे झाले तुमचे 5 मार्कांचे प्रश्न. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये पूर्व व उत्तर मीमांसा दर्शन वर्णन करून त्यांचे सिद्धांत लिहा. त्यानंतर आत्माद्रव्य सविस्तर वर्णन करा. पृथ्वी महाभूताची उत्पत्ती, लक्षण, प्रकार आणि आयुर्वेदातील महत्त्व वर्णन करा. आणि पदार्थाची व्याख्या, लक्षण व षटपदार्थ वर्णन करा. तर हळूहळू जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहत जाल, ऐकत जाल, तसं तुम्हाला काही क्वेश्चन्स रिपीट होताना दिसतील. ते तुम्ही एकदा एका पेजवर लिहून घ्या. जे क्वेश्चन्स वारंवार रिपीट होत आहेत, SAQ असेल, LAQ असेल, तर ते एकदा तुम्ही सेपरेट लिहून काढा आणि त्याची प्रॅक्टिस आधी सुरुवात त्याच्यापासून करा आणि ते टॉपिक्स व्यवस्थित क्लिअर करा. त्यानंतर समर 2014चा पेपर आहे, त्यामध्ये आयुर्वेदाची परिभाषा लिहा. त्यानंतर हे 3 मार्कांचे प्रश्न आहेत, हे जास्त वाचत बसत नाही, तुम्ही एकदा बघून घ्या. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये योगदर्शनाचे आयुर्वेदीय महत्त्व लिहा. त्यानंतर तेजाचे लक्षण व भेद लिहा. आत्मागुण, अभाव पदार्थाचे महत्त्व, सामान्य भेद लिहायचे. त्यानंतर गुणांचे साधर्म्य वैधर्म्य एक्सप्लेन करायचे. आयुर्वेदातील अवस्थिक कालाचे महत्त्व सांगा. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये पदार्थाचं लक्षण लिहून आयुर्वेदीय पदार्थ विज्ञानाची उपयोगिता स्पष्ट करा. हा तुम्हाला 15 मार्कांचा प्रश्न आहे, म्हणजे आता सध्या 10 मार्कांचे आपण हे करूया. द्रव्यांची संख्या, द्रव्यांचे भेद लिहून जलमहाभूत सविस्तर वर्णन करा. त्यानंतर गुण व्याख्या सांगून चर्कोक्त सामान्य गुण लिहा. त्यानंतर विशेष पदार्थांचे आयुर्वेदोक्त विवेचन करा. नेक्स्ट आहे विंटर 2015चा पेपर 1 पदार्थाचा. त्यामधले तुम्ही 3 मार्कांचे प्रश्न तुमच्यासमोर बघू शकता. 5 मार्कांच्या प्रश्नांमध्ये अभावाची व्याख्या, त्याचे प्रकार लिहा. आयुर्वेदानुसार जलमहाभूताची उत्पत्ती लिहा. आयुर्वेदाचे प्रयोजन आणि लक्षण लिहा. काळाचे प्रकार आणि महत्त्व लिहा. त्यानंतर न्यायवैशेषिकांनुसार पृथ्वी महाभूताची उत्पत्ती लिहा. त्यानंतर दिशाचे लक्षण व प्रकार लिहा. म्हणजे या प्रश्नामध्ये काल पण विचारलं, दिशा पण विचारले. दोन्ही खूप सोपे टॉपिक्स आहेत. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल नोट्सचा तर तो एकदा बघून घ्या. खूप सिंपल टॉपिक आहेत. 2-2 पेजचे काल आणि दिशा जर तुम्ही कव्हर केले तर तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर कर्माचे प्रकार लिहा. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये दर्शन म्हणजे काय सांगून सांख्य दर्शन वर्णन करा. त्यानंतर आत्म्याचे लक्षण, गुण, प्रकार लिहून आयुर्वेदोक्त आत्म्याचे महत्त्व स्पष्ट करा. तर आत्मा हा टॉपिक तुम्ही पदार्थ विज्ञान पेपर 1साठी म्हणजे करूनच ठेवा. फिक्स तो तुम्हाला SAQ, LAQ कुठे ना कुठे पेपरमध्ये येणारच आहे. त्यामुळे आत्मा हा टॉपिक व्यवस्थित पूर्ण कव्हर करा. त्यानंतर गुणांचे द्रव्याशीत स्पष्ट करून चर्कोक्त गुणांचे वर्गीकरण विस्तारपूर्वक लिहा. त्यानंतर सामान्याची व्याख्या सांगून सामान्याचे प्रकारांसह सविस्तर वर्णन करा. त्यानंतर समर 2016चा पेपर आहे, त्यामध्ये हे 3 मार्कांचे प्रश्न एकदा वाचून घ्या. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये सार्थ गुणांचे आयुर्वेदोक्त उपयोग लिहा. त्यानंतर जलाच्या विविध अवस्था वर्णन करा. अष्टांग योग वर्णन करा. पदार्थाचे लक्षण आणि प्रकार लिहा. समवाय पदार्थाचं लक्षण व आयुर्वेदोक्त उपयोग लिहा. दिशाचे प्रकार व महत्त्व लिहा आणि परादिगुण वर्णन करा.
त्यानंतर नेक्स्ट लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये पहिला आहे दर्शनाची व्याख्या वर्गीकरण लिहून वैशेषिक दर्शन सविस्तर वर्णन करा. त्यानंतर महाभूताची व्याख्या लिहून आप महाभूताचे लक्षण प्रकार गुण आणि आयुर्वेदात महत्त्व लिहा. त्यानंतर गुणपदार्थाची व्याख्या प्रकार वर्णन करून गुरुवादी गुणांचे संपूर्ण वर्णन करून त्याचं आयुर्वेदात महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर आत्माचे सविस्तर वर्णन करा. बघा आत्मा हा सुद्धा रिपीट झाला आहे, तसंच कोणता ना कोणता महाभूत दर पेपरमध्ये येतो. मग आपण काय करायचं, महाभूत सर्व व्यवस्थित त्याचे पॉईंटनुसार शॉर्टमध्ये जसं जसं लक्षात ठेवता येईल तसं महाभूत कवर करायचे. ते झालं. त्याच्यानंतर पदार्थाचे जे दर्शनाचे जे कॉमन पॉईंट्स आहेत, व्याख्या प्रकार, त्यानंतर इतर जे कॉमन पॉईंट्स आहेत तर ते LAQ फिक्स विचारतातच. कारण LAQ कधी असं सिंगल जास्त बनत नाही, त्यामध्ये पार्ट्स डिवाईड करून LAQ बनतो. तर सुरुवातीचे जे 2-3 पॉईंट्स असतात सब पॉईंट्स LAQ ते जनरल असतात, जसं व्याख्या प्रकार वर्गीकरण हे लिहून मग तुम्हाला एखादी पॉईंट डिटेलमध्ये विचारतात. त्यानंतर विंटर 2017चा पेपर आहे, त्यामधले हे तुम्ही 3 मार्कांचे प्रश्न तुमच्यासमोर बघू शकता. ते एकदा प्रॅक्टिस करा. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये अभावाचे वर्गीकरण करा. त्यानंतर समवाय लक्षण व महत्त्व सांगा. कर्माचे प्रकार, कालाचे महत्त्व, चिकित्सा पुरुष, मनाचे कार्य, त्यानंतर दर्शन व्याख्या आणि त्याचे प्रकार. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये पृथ्वी महाभूताची उत्पत्ती गुण कर्म हे सांगून त्याचं आयुर्वेदात महत्त्व स्पष्ट करायचे. त्यानंतर द्रव्य म्हणजे काय ते सांगून द्रव्याचं वर्गीकरण सविस्तर लिहायचे. त्यानंतर गुणसंज्ञेची व्याख्या सांगून परादी गुणांचे सविस्तर वर्णन करून त्यांना आयुर्वेदात महत्त्व सांगायचे. त्यानंतर सामान्याचे लक्षण सांगून सामान्याचे प्रकारांसह वर्णन करून आयुर्वेदीय महत्त्व वर्णन करा. त्यानंतर नेक्स्ट समर 2017चा पेपर आहे, त्यामधले हे तुम्ही 3 मार्कांचे शॉर्ट क्वेश्चन्स बघू शकता. ते एकदा प्रॅक्टिस करा. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स 5 मार्कांच्या क्वेश्चन्समध्ये दिशेची व्याख्या आणि प्रकार लिहा. पृथ्वी महाभूताचे गुण लिहा. कालद्रव्याच्या आयुर्वेदातील महत्त्व स्पष्ट करा. चरकोक्त आत्माचे लक्षण लिहा. त्यानंतर सिद्धांताचे लक्षण आणि वर्गीकरण लिहा. अभावाची व्याख्या आणि प्रकार लिहा. अभावसुद्धा प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला अभाव हा क्वेश्चन दिसत आहे. त्यानंतर कर्माने त्याचे प्रकार लिहा. कर्माचे प्रकार लिहा. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये द्रव्याचं लक्षण प्रकार, त्यानंतर प्राधान्यत्व स्पष्ट करून आकाश महाभूत सविस्तर वर्णन करा. दर्शनाची व्याख्या प्रकार लिहून सांख्य दर्शन सविस्तर वर्णन करा. त्यानंतर जल महाभूताचे लक्षण उत्पत्ती गुण प्रकार आणि आयुर्वेदातील महत्त्व स्पष्ट करा. मनाची व्याख्या लक्षण आणि प्रकार लिहून त्याचं आयुर्वेदातील महत्त्व स्पष्ट करा. तर तुम्हाला एक गोष्ट सारखी वारंवार कमीत कमी समजत असेल की प्रत्येक गोष्टीचं महत्त्व तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाते. तर मग पदार्थ विज्ञानचा पेपर 1 असो पेपर 2 असो, अभ्यास करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं महत्त्व उपयोगिता हे तुम्हाला म्हणजे नोट्समध्ये सुद्धा काढायचं आहे, वाचताना सुद्धा वाचायचं आहे. त्याच्याकडे इग्नोर करायचं नाही आहे, कारण तुम्ही बघताय प्रत्येक क्वेश्चनमध्ये महत्त्व उपयोगिता विचारलेलं आहे. आणि मग त्याचं प्रत्येक समजा मनाचं असेल तर मग त्याचं एक पेज तयार ठेवायचं की मनाचं महत्त्व विचारलं तर काय लिहायचं आहे. तर प्रत्येक गोष्टीचं असं एक पेज कमीत कमी तयार ठेवा. शॉर्टमध्ये का असेना पण तुम्ही लक्षात ठेवा आणि ते पेपरमध्ये इलॅबोरेट करून तुम्ही लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट विंटर 2018चा पेपर आहे, त्यामध्ये हे तुम्ही 3 मार्कांचे प्रश्न एकदा बघून घ्या. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये गुण व्याख्या आणि त्याचे प्रकार, कर्माचे लक्षण आणि प्रकार, वैशेषिक दर्शन परिचय, त्यानंतर परादी गुणांचे वर्णन करा. सामान्य पदार्थाचे लक्षण व प्रकार लिहा. जल महाभूताचे लक्षण आणि प्रकार लिहा. त्यानंतर कालाचे लक्षण आणि महत्त्व. आता महाभूतसुद्धा आपण वारंवार बघतोय, जास्तीत जास्त जल, पृथ्वी, महाभूत हे रिपीट होत आहेत आणि आकाश. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये दर्शन शब्दाची निरुक्ती व्याख्या लिहून सांख्य दर्शनाचा परिचय लिहा. त्यानंतर आत्माद्रव्याचे लक्षण प्रकार आणि आयुर्वेदोक्त पुरुषाचे वर्णन करा. पंचमहाभूतांची व्याख्या उत्पत्ती लक्षण सांगून आकाश महाभूत सविस्तर लिहा. त्यानंतर आकाश महाभूताचे फक्त महत्त्व लिहायचे. त्यानंतर पदार्थ विज्ञानाची व्याख्या व प्रकार लिहून षटपदार्थ संक्षिप्त वर्णन करा. नेक्स्ट आहे समर 2020चा पेपर, त्यामध्ये हे तुम्ही 3 मार्कांचे प्रश्न बघू शकता. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये अभावाचं लक्षण आणि प्रकार, पंचमहाभूत उत्पत्ती, सार्थगुण, कर्माचे लक्षण आणि प्रकार, त्यानंतर आकाश लक्षण गुण व महत्त्व, आत्म्याची चरकोक्त लक्षणे लिहा. दिशा लक्षण प्रकार व महत्त्व वर्णन करा. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये गुण म्हणजे काय, गुणांचे वर्गीकरण करून गुरुवादी गुणांचे सविस्तर वर्णन करा. त्यानंतर सामान्य व विशेष पदार्थांचे लक्षण व प्रकार वर्णन करून सामान्य विशेष सिद्धांताचे त्याच्या महत्त्वासह सविस्तर वर्णन करा. त्यानंतर द्रव्य म्हणजे काय, द्रव्याचे वर्गीकरण लिहून तेज द्रव्य सविस्तर वर्णन करा. पहिल्यांदा असं झालेलं आहे की महाभूतामध्ये अग्निमहाभूत विचारलेलं आहे. त्यानंतर मनाचे लक्षण पर्याय स्थान गुण विषय व कर्माचे सविस्तर वर्णन करून आयुर्वेदामधील मनाची उपयोगिता लिहा. म्हणजे कमीत कमी हे व्हिडिओ ऐकून किंवा बघून तुम्हाला काही गोष्टी लक्षात येत असतील की कोणता टॉपिक जास्त फोकस केला पाहिजे, जेणेकरून कमीत कमी पासिंगपुरते मार्क्स आपल्याला मिळून जातील. तर आत्मा, मन, त्यानंतर 5ही महाभूत हे व्यवस्थित करा. त्यानंतर पदार्थाचे बेसिक पॉईंट्स, गुणांचे बेसिक पॉईंट्स, त्यानंतर दिशा झालं, काल झालं, ACQमध्ये विचारतात. तर कमीत कमी एवढा जरी तुम्ही अभ्यास करत गेलात, एवढं जरी तुम्हाला ह्या व्हिडिओजमधून समजत गेलं तरी ह्या व्हिडिओचा फायदा झाल्यासारखंच आहे.
नेक्स्ट आहे विंटर 2016चा पेपर. हा आपला मागे राहून गेला होता, तो आता ॲड केला आहे. त्यामध्ये हे 3 मार्कांचे प्रश्न तुम्ही बघू शकता. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये अभावाचे प्रकार, आत्मगुण, समवाय, तेज महाभूताचे प्रकार, मनाची व्याख्या आणि कर्म, षड्धात्वात्मक पुरुष आणि दिशाचं महत्त्व. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये गुण म्हणजे काय, गुणांचे वर्गीकरण लिहून गुरुवादी गुण वर्णन करा. सामान्य म्हणजे काय, सामान्याचे प्रकार सांगून सामान्याचे सविस्तर वर्णन करून आयुर्वेदातील महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर दर्शन म्हणजे काय, सांख्यदर्शन सविस्तर वर्णन करा आणि द्रव्य वर्गीकरण सविस्तर वर्णन करा. नेक्स्ट आहे समर 2023चा फेज 3चा पेपर. त्यामध्ये आता फक्त 5 मार्क आणि 10 मार्कांचे प्रश्न आहेत. त्यामध्ये पदार्थविज्ञानचा पेपर 1 आहे. त्यामध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये पदार्थाचे लक्षण व पदार्थ विज्ञानाचे आयुर्वेदोक्त महत्त्व लिहा. त्यानंतर सांख्य व योग दर्शन तुलना वर्णन करा. म्हणजे बघा, मागील वर्षापर्यंत आपल्याला सांख्य योग हे सेपरेट विचारत होते, पण आता त्यांनी पेपर जरा क्वेश्चन बनवण्याचा म्हणजे फॉर्मॅटसुद्धा बदलला आहे. थोडंफार त्यामध्ये ट्रिकी प्रश्न असतील किंवा मिक्स प्रश्न असतील तर अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. त्यानंतर तर्कसंग्रह व चरकोक्त आत्माचे लक्षण लिहा. सार्थ गुण, तर्कसंग्रहानुसार कर्म व्याख्या व प्रकार लिहा. त्यानंतर कालाचे लक्षण व महत्त्व लिहा. अभाव प्रकारासह स्पष्ट करा आणि मनाचे विषय व कर्म लिहा. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्स 10 मार्काच्या प्रश्नांमध्ये सिद्धांताची व्याख्या लिहून सिद्धांत प्रकार सविस्तर लिहा आणि लोकपुरुष साम्य सिद्धांत वर्णन करा. तर परफेक्ट 10 मार्कांचा क्वेश्चन आहे. व्याख्याला 1 मार्क असू शकतो सिद्धांताच्या, त्यानंतर त्याचे प्रकार 1-2 मार्क असे मिळून 3 मार्क आणि उरलेला प्रश्न लोकपुरुष साम्य सिद्धांत राहिलेल्या मार्कांसाठी. तर त्यानंतर पृथ्वी महाभूत वर्णन करा. आता इथं पृथ्वी महाभूत तुम्हाला 10 मार्कांसाठी लिहायचं आहे, तर त्यामध्ये उत्पत्तीपासून ते महत्त्वापर्यंत डिटेल सर्व पॉईंट्स आले पाहिजे. त्यानंतर पराधिगुण सविस्तर वर्णन करा. सामान्य विशेष सिद्धांत प्रकारानुसार उदाहरण स्पष्ट करा. त्यानंतर समर 2024चा म्हणजे लेटेस्ट आपल्याकडे पेपर आहे. त्यामध्ये क्वेश्चन्स आहेत SAQमध्ये आयूचे पर्याय लिहून त्याचे अर्थ व महत्त्व विशद लिहा. त्यानंतर सर्व दर्शनांची नावे लिहून फक्त नावं लिहायची आहेत, त्यांचे कर्ता लिहा व दर्शनांची पर्याय नावे लिहा. म्हणजे जर तुम्ही ते टेबल जरी काढला तरी चालेल किंवा सेपरेट लिहिलेलं तरी चालेल. त्यानंतर दिशा या द्रव्याचे प्रकार लिहून त्यांचे आयुर्वेदातील महत्त्व उदाहरण स्पष्ट करा. त्यानंतर आयुर्वेदानुसार कालाचे प्रकार लिहून त्याचं महत्त्व लिहा. बघा, काल दिशा हे SAQसाठी फिक्स येतात, तर ते सेपरेट टॉपिक 5-5 मार्क 10 मार्क तुम्ही सोडू नका, ते व्यवस्थित प्रॅक्टिस करा. त्यानंतर कर्माचे आयुर्वेदानुसार लक्षण लिहून त्याचे प्रकार लिहा. सामान्य या पदार्थाचे आयुर्वेदीय निदान व चिकित्सेतील महत्त्व स्पष्ट करा. अभाव प्रकारांचे सविस्तर वर्णन करा. त्यानंतर चरक संहितेनुसार आत्मलिंग लिहून त्याचं वर्णन करा. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये गुण लक्षण लिहून सामान्य गुणाचे चिकित्सीय महत्त्व स्पष्ट करा. द्रव्य लक्षण व व्याख्या प्रकार लिहून आकाश महाभूत उत्पत्ती गुण आयुर्वेदातील महत्त्व लिहा. त्यानंतर दर्शनाचे प्रकार लिहून सांख्य वैशेषिक दर्शनविषयक थोडी माहिती लिहा. त्यानंतर सामान्य व विशेष यांचे तर्कसंग्रहानुसार लक्षण लिहून त्याचे प्रकार व आयुर्वेदातील महत्त्व लिहा. तर हे होते काही पदार्थ विज्ञान पेपर 1चे प्रिवियस इयर 8 ते 10 वर्षापूर्वीचे क्वेश्चन पेपर्स. तर जेवढे पॉसिबल होतील तेवढे बऱ्यापैकी सर्व पेपर इथे देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की 2022पर्यंतचे पेपर आणि मागचे 2-3 वर्षाचे पेपर थोडाफार त्यामध्ये टफनेस लेवल वाढलेली आहे किंवा क्वेश्चन बनवण्याची पद्धत बदललेली आहे. तर दोन्ही गोष्टींनुसार अभ्यास करा. जे मागील वर्षाचे खूप जुने पेपर आहेत ते सुद्धा प्रॅक्टिस करा, त्यातनं थोडेफार गोष्टी शिका. तसंच आता जे लेटेस्टचे 3-4 वर्षाचे पेपर आहेत त्यामध्ये तुम्हाला काय नवीन कळतं ते एकदा वेगळं समजून घ्या आणि मग अभ्यास करा. आणि हे प्रिवियस इयर क्वेश्चन मी जे सांगितलेत वारंवार जे रिपीट झालेले आहेत ते आधी जास्त प्रॅक्टिस करा. लवकरच आपण प्रत्येक विषयाचे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनसुद्धा अपलोड करणार आहे, त्याचे व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे. ते सुद्धा आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होतील. त्या व्हिडिओजमधून सुद्धा तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की पेपर कशा प्रकारे असणार आहे किंवा कोणते प्रश्न युनिव्हर्सिटी एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. ती आयडिया तुम्हाला त्या व्हिडिओजमधून क्लिअर येऊन जाईल. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत ते नोटिफिकेशन लवकरात लवकर पोहोचतील. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राईब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.